आता डू यू नोमध्ये पेज नंबर 42, डू यू नो अ व्हरायटी ऑफ ऑक्सिडंट्स आर यूज टू ब्रिंग अबाउट अ कंट्रोल्ड ऑक्सिडेशन. कधीकधी ऑक्सिडंटवर 2 गुणांसाठी प्रश्न विचारला जाऊ शकतो. व्हॉट इज ऑक्सिडायझिंग एजंट, गिव एनी 2 एक्झाम्पल्स असा विचारला जाऊ शकतो. किंवा एक्सप्लेन द रोल ऑफ K2Cr2O7 H2SO4 in the reaction of conversion of ethyl alcohol into acetic acid असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो. किंवा सिंपल राईट अ नोट ऑन ऑक्सिडंट्स और ऑक्सिडायझिंग एजंट असाही प्रश्न विचारला जाईल. मग त्यावेळेला तुम्हाला जे लिहावं लागेल त्यात डेफिनेशन यायला हवी, एक्झाम्पल यायला हवं आहे आणि तो ऑक्सिडायझिंग एजंट वापरून केलेली एखादी रिॲक्शन आपल्याला लिहिता आली पाहिजे. तशी इथे आत्ता वरती दिलेली रिॲक्शन लक्षात ठेवा. इथिल अल्कोहोलचं कन्व्हर्जन ॲसिडिक ॲसिडमध्ये, ती रिॲक्शन तुम्हाला लिहिता येईल. डू यू नोमध्ये आणखीन काही माहिती दिलेली आहे, तीही तुम्हाला या नोटमध्ये इन्क्ल्यूड करता येईल. A variety of oxidants are used to bring about a controlled oxidation. K2Cr2O7 in presence of sulfuric acid, KMnO4 म्हणजेच potassium permanganate KMnO4 in presence of H2SO4 are the commonly used chemical oxidants. Hydrogen peroxide H2O2 is used as a mild oxidant. Mild म्हणजे सौम्य. Ozone is also a chemical oxidant. Nascent oxygen is generated by, nascent म्हणजे नव्यानं तयार झालेला, is generated, तो स्क्वेअर ब्रॅकेटने दाखवला आहे बघा, खाली असणारी रिॲक्शन बघा, त्या रिॲक्शनमध्ये स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये नुसताच ओ लिहिला आहे, त्याला म्हणायचं नेसंट ऑक्सिजन. इज जनरेटेड, तयार झालेला आहे, बाय केमिकल ऑक्सिडंट्स अँड इट इज यूज्ड फॉर द ऑक्सिडेशन रिॲक्शन. तिन्हींमध्ये ऑक्सिडेशनमध्ये ऑक्सिजन कसा मिळतो आहे त्यांच्यात रिॲक्शन होऊन ते दिलेलं आहे. नेसंट ऑक्सिजन इज अ स्टेट प्रायर म्हणजे पूर्वीची, टू द फॉर्मेशन ऑफ द O2 मॉलिक्यूल. It is the reactive form of oxygen and is represented by writing the symbol as O in square bracket. O square bracket मध्ये लिहायचं आहे. ऑक्सिडेशन प्रोसेस दाखवत असताना सुद्धा तसाच ऑक्सिजन दाखवलेला असतो. म्हणजे ऑक्सिजन मॉलिक्यूल ज्या वेळेला तयार होत असतो त्यावेळेला तो ऑक्सिजन मॉलिक्यूल दाखवण्यासाठी आपण ऑक्सिजनला स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये दाखवत असतो. अशा नेसंट ऑक्सिजनपासूनच ऑक्सिजन मॉलिक्यूल तयार होतो. आता पुन्हा प्रश्न आहेत बघा. फर्स्ट, विच इज द ऑक्सिडंट यूज्ड फॉर प्युरिफिकेशन ऑफ ड्रिंकिंग वॉटर. ड्रिंकिंग वॉटरचं प्युरिफिकेशन करण्यासाठी कोणतं ऑक्सिडंट वापरलं जातं? पोटॅशियम परमॅग्नेट, क्लोरीन बेस्ड ऑक्सिडंट्स मोस्टली वापरली जातात. मेडिक्लोरेम वगैरे आपण टाकतो ना पाण्यात. Why is potassium permanganate used during cleaning of tanks? टँक क्लीन करताना पोटॅशियम परमॅग्नेट का वापरतात? बिकॉज कंट्रोल आयर्न बॅक्टेरिया ग्रोथ. ओके, कोणती वापरतात त्याच्यामध्ये? ऑक्सिडायझेस, FeMn H2O वगैरे ऑक्सिडाईज करतात, त्यामुळे सॉलिड पार्टिकल्स तयार होतात आणि फिल्टर केल्यानंतर ते वेगळे होतात. म्हणजे त्यांच्यासोबत रिॲक्शन होऊन तयार झालेलं सॉलिड मटेरियल वेगळं करता येतं. वी हॅव सीन जस्ट नाव दॅट पोटॅशियम परमॅग्नेट इज अ केमिकल ऑक्सिडंट. नाव हॅव अ लुक ॲट द फॉलोइंग रिॲक्शन. ही रिॲक्शन बघा. KMnO4 वापरला आहे प्लस FeSO4 म्हणजे फेरस सल्फेट आणि सल्फ्युरिक ॲसिड तयार झालं आहे. पोटॅशियम सल्फेट, मॅंगनीज सल्फेट, FeSO4 थ्राईस प्लस H2O.
which compound is oxidized by KMnO4 in presence of acid in this reaction. आता जरा ही रिॲक्शन नीट समजून घ्या म्हणजे तुमच्या लक्षात येईल त्याने काय विचारलं आहे बघा. त्या रिॲक्शनमध्ये कुठे बदल झाला आहे, FeSO4 लेफ्ट साईडला लिहिलेला आहे आणि राईट साईडला Fe2SO4 थ्राईस असं लिहिलेलं आहे. बघा आता काय बदल होतोय. रिॲक्शन फळ्यावर लिहितो, तुम्हाला त्यांचे चार्ज दाखवतो आणि मग तुम्हालाच लक्षात येईल की ऑक्सिडेशन म्हणजे आणखीन सुद्धा काहीतरी त्याच्यामध्ये आहे. केवळ आपण जसं गृहीत धरतोय तेवढाच पार्ट ऑक्सिडेशन म्हणून असणार नाही. मग काय आहे बघा, FeSO4 असं एक आहे लेफ्ट साईडला आणि त्याचं कन्व्हर्जन झालंय Fe2SO4 थ्राईस मध्ये. बरोबर लिहिलंय ना, FeSO4 Fe2SO4 थ्राईस असं कन्व्हर्जन झालं. आता ह्या SO4 हा जो आयन आहे याच्यावर 2 निगेटिव्ह चार्ज असतात, म्हणजे इथल्या Fe वर 2 पॉझिटिव्ह चार्ज असणार आहेत. समजतंय. त्यानंतर इकडे SO4 वर 2 निगेटिव्ह चार्ज आहेत, बरोबर. तसेच ह्या SO4 वर पण 2 निगेटिव्ह चार्ज असणार आहेत. पण असे SO4 किती आहेत, 3 आहेत. म्हणजेच किती झाले, 3 दुणे 6 निगेटिव्ह चार्ज झाले, बरोबर. मग हे 6 निगेटिव्ह चार्ज 2 आयर्नवर वाटले गेलेले आहेत. म्हणजेच एका आयर्नवर किती येणार सांगा, 3 येणार की नाही. एका आयर्नवर 3 आणि दुसऱ्या आयर्न ॲटमवर 3. Fe2 आहेत ना, एकावर 3 आणि दुसऱ्यावर 3 असे 6 मायनस चार्ज आहेत ते बॅलन्स केले जातील Fe कडून. मग इथे काय झालं, Fe ची आयर्नची ऑक्सिडेशन स्टेट बदललेली आहे. +2 ऑक्सिडेशन स्टेट +3 ऑक्सिडेशन स्टेट. म्हणजेच इलेक्ट्रॉन्स आणखीन एक इलेक्ट्रॉन दिला गेला, त्यामुळे Fe2+ होता तो Fe3+ झाला. समजतंय. पुन्हा एकदा बघा, पार्ट समजण्यासारखं आहे, कठीण नाही काय. SO4 2 मायनस चार्ज आहे, ते बॅलन्स करण्यासाठी इथे 2 प्लस चार्ज असायला हवेत, म्हणजेच Fe2+ आहे. इथे SO4 थ्राईस आहे, एका SO4 वर 2 मायनस, मग 3 आहेत ना, म्हणजे किती होणार, एका SO4 वर 2 मायनस चार्ज, मग 2 + 2 + 2 म्हणजे 6 मायनस चार्ज झाले. ते 6 बॅलन्स करण्यासाठी इकडे पण 6 प्लस चार्ज असायला हवेत. मग इथे 2 जर का ॲटम भाग घेत आहेत याचा अर्थ प्रत्येकावर 3 पॉझिटिव्ह चार्ज असणार आहेत. तेव्हा 3 + 3 6 होऊन पॉझिटिव्ह निगेटिव्ह बॅलन्स ठेवला जाईल. म्हणजेच Fe2+चं कन्व्हर्जन Fe3+ मध्ये झालेलं आहे. तुमच्या पुस्तकामध्ये सुद्धा ती रिॲक्शन दाखवलेली आहे. धिस नेट आयनिक रिॲक्शन, नावं पण बदलली बघा त्यांची. फेरसचं फेरिक झालं, फेरिक सल्फेट. फेरस सल्फेट होतं ते फेरिक सल्फेट झालं. This net ionic reaction represents the oxidation brought about by KMnO4. When ferric ion is formed from ferrous ion, the positive charge is increased by 1 unit. बरोबर आहे का बघा, पॉझिटिव्ह चार्ज इन्क्रीज्ड बाय 1 युनिट. आधी पॉझिटिव्ह चार्ज 2+, नंतर पॉझिटिव्ह चार्ज 3+, +3 +2. While this happens, the ferrous ion loses 1 electron. From this we understand a new definition of oxidation, which is oxidation means losing 1 or more electrons. इथे ऑक्सिडेशनच झालंय. मग ऑक्सिडेशनची नवीन डेफिनेशन काय, इथे आधी 2 पॉझिटिव्ह होते, आता 3 झाले, म्हणजे अजून एक इलेक्ट्रॉन Feने दिला. इलेक्ट्रॉन दिल्यामुळे पॉझिटिव्ह चार्ज आलेला आहे. मग तसा इलेक्ट्रॉन एक दिला आणि Fe3+ झालेला आहे. म्हणजेच इलेक्ट्रॉन देणं ही रिॲक्शन सुद्धा काय असणार आहे, ऑक्सिडेशन
रिॲक्शन असणार आहे. ऑक्सिडेशन मीन्स लुझिंग वन ऑर मोर इलेक्ट्रॉन्स. ओके, ऑक्सिडेशनची नवीन डेफिनेशन क्लिअर. लुक ॲट द केमिकल इक्वेशन नंबर 6. चला परत पाठीमागे आपल्याला जायला हवं आहे. केमिकल इक्वेशन 6 बघायला हवं आहे. काय दिलं आहे त्या इक्वेशनमध्ये बघूयात आपण. इक्वेशन नंबर 6. व्हेजिटेबल ऑइल, पेज नंबर 33. व्हेजिटेबल ऑइल प्लस H2. आता प्लस H2 आपण आत्ता लिहिलं होतं फळ्यावरती. H2 म्हणजेच हायड्रोजन प्लस कशामध्ये असतो, रिडक्शन रिॲक्शनमध्ये. म्हणजे ही रिॲक्शन रिडक्शन रिॲक्शन आहे, हे एवढ्यावरून आपल्याला कळलं आहे. आता पुन्हा मागे येऊ आपण. त्यांना काय म्हणायचं आहे बघा. व्हॉट इज द टाईप ऑफ दिस रिॲक्शन इन विच वनस्पती घी इज फॉर्म फ्रॉम व्हेजिटेबल ऑइल. द केमिकल रिॲक्शन इन विच रिॲक्टंट्स गेन हायड्रोजन आर कॉल्ड रिडक्शन रिॲक्शन्स. म्हणजे ज्या रिॲक्शन्समध्ये हायड्रोजन गेन म्हणजेच घेतला जातो, स्वीकारला जातो, हायड्रोजन ॲड होतो असं म्हणावं तर, आर कॉल्ड रिडक्शन रिॲक्शन्स. सिमिलरली द रिॲक्शन इन विच अ रिॲक्टंट लुझेस ऑक्सिजन टू फॉर्म द प्रॉडक्ट इज ऑल्सो कॉल्ड रिडक्शन रिॲक्शन. म्हणजे बरोबर उलटं, हायड्रोजन ॲड, ऑक्सिजन लूज. द सबस्टन्स दॅट ब्रिंग्स अबाउट रिडक्शन इज कॉल्ड अ रिडक्टंट ऑर रिड्युसिंग एजंट. म्हणजे ऑक्सिडेशन घडवून आणणाऱ्या पदार्थांना ऑक्सिडंट किंवा ऑक्सिडायझिंग एजंट जसं म्हटलं तसं रिडक्शन घडवून आणणाऱ्या पदार्थांना रिडक्टंट किंवा रिड्युसिंग एजंट असं म्हणायचं आहे. When hydrogen gas is passed over black copper oxide, a reddish colored layer of copper is formed. त्यांनी दाखवलं आहे रिॲक्शन बघा. CuO प्लस H2 तयार झाले, Cu प्लस H2O. आता प्रश्न विचारला आहे विच इज द रिडक्टंट इन दिस रिॲक्शन. या रिॲक्शनमध्ये रिडक्टंट कोणता आहे. अँड विच रिॲक्टंट हॅज अंडरगॉन रिडक्शन. आणि कुणाचं रिडक्शन झालेलं आहे. तुम्हाला दिसतोय Cu लेफ्ट साईडला आणि राईट साईडला पण Cu दिसतोय. लेफ्ट साईडला असणाऱ्या Cu मधला O, CuO असं कंपाऊंड आहे ना ते, त्यात Cuला जोडलेला O जो आहे तो राईट साईडला दिसत नाही. म्हणजेच ऑक्सिजन काढून टाकलेला आहे रिॲक्शनमधून. म्हणजेच सांगा कुणाचं रिडक्शन झालं आहे. ज्याच्यातून ऑक्सिजन काढून टाकला त्याचं रिडक्शन झालं. म्हणजे कुठला रिॲक्टंट अंडरगॉन रिडक्शन, हॅज अंडरगॉन रिडक्शन, CuO कॉपर ऑक्साईड. आणि केलं कुणी, हायड्रोजनने केलं. In this reaction an oxygen atom goes away from CuO copper oxide, which means that reduction of copper oxide takes place, whereas hydrogen molecule takes up oxygen atom and water is formed, meaning oxidation of hydrogen takes place. Thus oxidation and reduction reactions occur simultaneously. जरा नीट बघा ही रिॲक्शन. CuO प्लस H2, CuO प्लस H2 तयार होतं आहे Cu प्लस H2O. आता बघा या CuO पासून Cu तयार झाला म्हणजे हा O काढून टाकला. मग O काढून टाकणं म्हणजे रिॲक्शन कोणती, रिडक्शन रिॲक्शन. म्हणजे ही रिॲक्शन आहे रिडक्शन रिॲक्शन. बरोबर, ही रिॲक्शन आहे रिडक्शनची. आणि हायड्रोजन इकडचा बघा आणि इथला हायड्रोजन बघा. या हायड्रोजनला ऑक्सिजन जोडला गेलेला आहे म्हणजेच या हायड्रोजनला ऑक्सिजन ॲड झाला आहे. मग ऑक्सिजन ॲड होण्याची रिॲक्शन म्हणजेच कोणती, ऑक्सिडेशन रिॲक्शन. म्हणजे ह्या ओव्हरऑल रिॲक्शनमध्ये दोन्ही रिॲक्शन घडल्या, ऑक्सिडेशन पण आणि रिडक्शन पण. अशा रिॲक्शनला म्हणायचं रेडॉक्स रिॲक्शन. लास्ट रिॲक्शन रेडॉक्स रिॲक्शन. पुन्हा एकदा वाचतोय बघा. CuO copper oxide is reduced
and hydrogen gas is oxidized. Thus, oxidation and reduction reactions occur simultaneously. The reductant is oxidized by the oxidant and the oxidant is reduced by the reductant. बघा आता रिडक्टंट कोण आणि ऑक्सिडंट कोण आहेत बघा. हा रिडक्टंट आहे, हा ऑक्सिडंट आहे. याने ह्याला ऑक्सिडाइज केलं आणि याने ह्याला रिड्यूस केलं, रिडक्ट केलं. ओके, रिडक्शन oxidation. Due to this characteristics of the reduction and oxidation reaction, a single term reduction मधला RED आणि oxidation मधला OX जोडले आणि तयार केलं नाव redox reaction is used in place of the two terms. Redox reaction is equal to reduction plus oxidation. आता use your brain power मध्ये काय दिलंय बघा. Some more examples of redox reaction are as follows. Identify the reductant and oxidants from them. चला आपण शोधूयात का, प्रयत्न करूयात, पटकन कळेल. कारण दोनच रिॲक्टंट आहेत, त्या दोनपैकी एक ऑक्सिडंट आहे आणि एक रिडक्टंट आहे. आता ज्याचं ऑक्सिडेशन झालेलं आहे तो काय असणार आहे, ज्याचं ऑक्सिडेशन झालेलं आहे तो रिडक्टंट असणार आहे आणि ज्याचं रिडक्शन झालेलं आहे तो ऑक्सिडंट असणार आहे. बघा आता इथे काय होतं आहे ते. हा इथे पहिल्या रिॲक्शनमध्ये टॉईस H2S प्लस SO2 फळ्यावर लिहितो. दुसरी रिॲक्शन तुम्ही लिहाल टॉईस H2S प्लस SO2. ओके, प्रॉडक्ट काय मिळालेत आपल्याला 3S प्लस टॉईस H2O, 3S प्लस टॉईस H2O. आता बघा इकडे हा S दिसतोय, ही रिॲक्शन, या रिॲक्शन मधला हा S ला O जोडलेला आहे, हा O निघून गेलाय आणि इथे असणारा हायड्रोजन जो आहे त्या हायड्रोजन सोबत तो बाइंड झालेला दिसतोय. म्हणजे कोणाचं काय झालं सांगा आता तुम्हीच. H2S आणि SO2 ह्या मटेरियलने SO2ने ऑक्सिजन दिला, म्हणजेच हे काय आहे, ऑक्सिडंट आहे, म्हणजेच ऑक्सिडायझिंग एजंट आहे. आणि इथे H2 या मटेरियलला तुम्ही काय म्हणणार आहात, रिडक्टंट असं म्हणणार आहात, कारण त्याने ऑक्सिजन काढून टाकण्याचं काम केलं आहे ऑक्सिडंट मधल्या ऑक्सिजनला. सेकंड क्वेश्चन पुन्हा एकदा हवं तर आपण फळ्यावरचं बघूयात. इथे ऑक्सिजन दिसतोय की नाही, हा ऑक्सिजन दिला जातोय, त्यामुळे ज्याच्यात ऑक्सिजन दिला जातोय तो आहे ऑक्सिडंट. जसं इथे बघा याने ऑक्सिजन दिला की नाही, हा त्याच्याकडे असणार आहे म्हणून तो देणार आहे. ज्याच्याजवळ आहे ना तो ऑक्सिडंट, याच्याजवळ आहे हा ऑक्सिडंट, त्या ऑक्सिडंटने याला दिला, बरोबर, इकडे तो दिलेला आहे रिॲक्शनमध्ये, त्यामुळे हा देणारा ऑक्सिडंट आहे. मग तो ज्याला दिला तो काय, त्याने त्याच्या बाबतीत काय घडलेलं आहे तर त्याने रिड्यूस करण्याचं काम केलं ना, यातलं ऑक्सिजन काढण्याचं काम केलं. मग ऑक्सिजन काढणारा जो असतो त्याला आपण रिडक्टंट असं म्हणतो. मग या मटेरियलने यातला ऑक्सिजन काढला म्हणून याला म्हणायचं रिडक्टंट. लक्षात आलंय. आणि ह्याने त्याच्याकडला ऑक्सिजन दिला म्हणून त्याला म्हणायचं ऑक्सिडंट. सेकंड, इफ ऑक्सिडेशन मीन्स लुझिंग इलेक्ट्रॉन्स, व्हॉट इज मीन्ड बाय रिडक्शन. अरे उलट झालं, लुझिंग इलेक्ट्रॉन म्हणजे ऑक्सिडेशन असेल तर गेनिंग इलेक्ट्रॉन काय असेल, रिडक्शन. राईट द रिॲक्शन ऑफ फॉर्मेशन ऑफ Fe2+ बाय रिडक्शन Fe3+ बाय मेकिंग यूज ऑफ द सिम्बॉल E- वापरून तुम्हाला रिॲक्शन लिहायला सांगितलेली आहे. कशी लिहाल, Fe3+चं कन्व्हर्जन बघा आता फळ्यावर, Fe3+ आहे त्याचं कन्व्हर्जन झालं आहे Fe2+ मध्ये. तर काय झालं, एक इलेक्ट्रॉन त्याने घेतला ना, एक मायनस चार्ज घेतला, त्यामुळे 2 झाले. बघा आता इथे +3 म्हणजे 3 पॉझिटिव्ह आहेत, एक निगेटिव्ह आला, काय होणार सांगा, 3
पॉझिटिव्ह आहेत आणि एक निगेटिव्ह आला तर उत्तर काय येतं, चिन्ह भिन्न वजाबाकी, तीनातून एक जाईल, 2 उरेल, मोठ्याचं चिन्ह. बरोबर आहे, 2+ येईल. ही रिॲक्शन तुम्ही इथे उत्तरामध्ये लिहिणार आहात. Fe3+ प्लस इलेक्ट्रॉन, बाणाच्या पुढे लिहायचं Fe2+. थिंक अबाउट इट. The luster of the surface of the aluminum utensils in the house is lost after a few days. Why does this happen? ॲल्युमिनियमची भांडी आणल्यानंतर ती अगदी चकचकीत होती आणि आता ती तशी दिसत नाही आहेत, ती चकाकी थोडी कमी झाली. याचं कारण ॲल्युमिनियमचं हवेतल्या ऑक्सिजनबरोबर ऑक्सिडेशन प्रोसेस होते. Al2O3 तयार होतं, लुझेस लस्टर. आता चौकोनात माहिती दिलेली आहे ती बघा. व्हेन द पॉझिटिव्ह चार्ज ऑन ॲन ॲटम ऑर ॲन आयन इन्क्रीजेस or the negative charge on them decreases, it is called oxidation. And when the positive charge decreases or the negative charge increases, it is called reduction. आता आपण इथे बघितलं, तुम्हीच सांगा पॉझिटिव्ह चार्ज काय झाला, इथे पॉझिटिव्ह चार्ज वाढला, इन्क्रीजेस, पॉझिटिव्ह चार्ज इन्क्रीजेस, ऑक्सिडेशन. इथे पॉझिटिव्ह चार्ज काय झाला आहे, कमी झालेला आहे, 3+ ते 2+ झाले, म्हणजे पॉझिटिव्ह चार्ज कमी झाला, रिडक्शन. ठीक आहे, ती तशीच रिॲक्शन खाली दिलेली आहे. त्यानंतर अ रेडॉक्स रिॲक्शन टेक्स प्लेस ड्युरिंग सेल्युलर रेस्पिरेशन. हियर द मॉलिक्यूल ऑफ द एन्झाईम कॉल्ड सायटोक्रोम C ऑक्सिडेज हेल्प्स द ट्रान्सपोर्ट ऑफ इलेक्ट्रॉन टू ब्रिंग अबाउट दिस रिॲक्शन. सेल्युलर रेस्पिरेशनच्या बाबतीत हे दिलेलं आहे. फॉर मोर इन्फॉर्मेशन रेफर टू लाईफ प्रोसेसेस इन द लिव्हिंग ऑर्गॅनिझम. त्या धड्यामध्ये आपण त्याचा आणखीन अभ्यास करणार आहोत. यानंतरचा पार्ट आहे करोजन. आता ॲक्टिव्हिटी दिलेली आहे, प्रोसिजर आहे टू स्टडी रस्टिंग. गंजणे ही प्रोसेस आपल्याला तिथे अभ्यासायची आहे. तर तुम्हाला 3-4 टेस्ट ट्यूब दिसत आहेत, त्याच्यामध्ये सोल्युशन आहे, त्यात एक खिळा टाकलेला दिसतोय. मी वरचं काही वाचणार नाही, आपण पुढचा पार्ट त्यात दिलेला बघूयात. ऑब्झर्व ऑल द 4 टेस्ट ट्यूब्स आफ्टर अ फ्यू डेज. व्हॉट डीड यू फाइंड? त्यात तुम्हाला काय दिसलं? विच टेस्ट ट्यूब्स हॅड द नेल्स ॲज बिफोर? तसेचे तसे राहिले. बोथ वॉटर अँड एअर आर नेसेसरी फॉर रस्टिंग. हे आपल्या लक्षात आलं त्या प्रोसेसमधून. हवा आणि पाणी दोन्ही आवश्यक आहेत. द रस्टिंग प्रोसेस टेक्स प्लेस रॅपिडली इन प्रेझेन्स ऑफ अ सॉल्ट. इन प्रेझेन्स ऑफ अ सॉल्ट. हॅव यू सीन द इफेक्ट ऑफ रेडॉक्स रिॲक्शन इन युअर एव्हरीडे लाईफ? आता या बाबतीत एक तुम्हाला आणखीन उदाहरण तुमच्या ओळखीचं सांगतो. साधारणपणे समुद्रकिनारा ज्या ठिकाणी आहे अशा ठिकाणी असणारी वाहनं, वापरली जाणारी वाहनं ही पटकन गंजलेली दिसतात, ती लगेच गंजतात. काही त्याला कालावधी जो आहे तो फार कमी कालावधी असतो गंजण्याचा. याचं कारण आत्ता वाचलेल्या भागात आपल्याला मिळालं. द रस्टिंग प्रोसेस टेक्स प्लेस रॅपिडली इन प्रेझेन्स ऑफ अ सॉल्ट. लक्षात आलं? मग असं खारं पाणी तिथलं जर का वापरून आपण आपली वाहनं धुत असलो तर ती वाहनं गंजण्याची प्रोसेस आणखीन फास्ट होत असते. द न्यू व्हेकल लुक शायनी. ऑन द कॉन्ट्ररी ओल्ड व्हेकल्स लुक डल. ओल्ड व्हेकल्स डल दिसतात. अ सर्टन टाईप ऑफ रेडिश कलर्ड सॉलिड मटेरियल